श्रोते हो नमस्कार. कालच्या भागामध्ये आपण अहंकार आणि स्वाभिमान याविषयी जी चर्चा झाली आमच्या साहित्य कट्ट्यावर, त्याबद्दलचा आढावा घेतला आणि आनंद तो विषय माझ्या डोक्यात घोळत असतानाच काल मी सोहळा नावाचा मराठी चित्रपट बघितला टीव्हीवर. चित्रपट तसा जुनाच आहे. सचिन पिळगावकर आणि शिल्पा तुळसकर असे नायक-नायिका असलेला. अभिनय पाहण्याजोगा होता. पण फार काही गुंतले नाही मी त्या कथानकात. रडकाच होता चित्रपट तसं म्हटलं तर. त्याला सोहळा नाव का दिलं होतं काही कळत नाही. प्रश्न पडावा इतका रडका होता. आत्ता मला त्याचा उल्लेख करावासा वाटतोय. त्याचं कारण म्हणजे या चित्रपटातलं शेवटचं सचिनचं वाक्य होतं, नायिकेनं दुसरं लग्न केलं, कारण माझा इगो म्हणजे अहंकार आडवा आला. मी तिच्याशी बोलायलाच गेलो नाही परत आणि त्यामुळे तिने दुसरं लग्न केलं. म्हणजेच अहंकार जर आपल्यावर हावी झाला, तर आयुष्यच संपू शकतं. हा मिळालेला संदेश. कालच्या आपल्या साहित्य कट्ट्याच्या विषयाला अनुसरून हा विचार करायला लावणारा संदेश मला वाटला. त्यानंतर WhatsAppवर एक गोष्ट वाचली. गोष्टीचं नाव होतं भिकारी. आई, तू या घरात फुकट जेवतेस, फुकट राहतेस. तू मला तुझे पोस्टातले 25 लाख रुपये दे. माझा बिझनेस वाढतोय. सौरभ अनुताईंना म्हणाला, म्हणजे आईला. अनुताईंनी शांतपणे सांगितलं, बाळा, तुला बिझनेस सुरू करण्यासाठी मी माझ्या रिटायरमेंटचे 30 लाख रुपये आणि अंगावरचे 22 लाखांचे सोन्याचे दागिने दिले. आता हे पोस्टातले 25 लाख रुपये माझ्या म्हातारपणाची काठी आहेत. उद्या मला दवाखाना लागला, औषधाची गरज लागली, तर मी कुणापुढे हात पसरू? ते पैसे मी मोडणार नाही. नकार ऐकताच सौरभचा अहंकार दुखावला. जेवता जेवता उठून तो रागारागानं आईवर संतापान म्हणाला, कसलं म्हातारपण आणि कसला दवाखाना? आम्ही तुला पाळतोय ना? फुकट राहतेस, जेवतेस, माझ्या पैशांवर जगतेस तू. मुकाट्यानं पैसे दे मला. सूनबाई बाजूला उभी राहून हसत सगळं ऐकत होती. अनुताईंच्या काळजाचे तुकडे झाले. डोळ्यात पाणी आलं. काहीही न बोलता ताटातला घास तिथेच सोडून त्या शांतपणे हात धुवून आपल्या खोलीत गेल्या. सौरभला वाटलं, आई म्हातारी आहे. 2 दिवस रडेल आणि गप्प बसेल. दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता सौरभ त्याच्या केबिनमध्ये बसला होता. तर त्याचा मॅनेजर धावत तिथे आला. सर, बँकेने आपले सगळे अकाउंट्स फ्रीज केले. गेटवर कोर्टाची नोटीस लागली. हे ऐकून सौरभच्या पायाखालची जमीनच सरकली. तो पळत गेटवर गेला. तिथं एक नोटीस चिकटवलेली होती. समोर त्याचे वकील उभे होते. सौरभने विचारलं, हे काय आहे? वकील म्हणाले, तू ज्या अर्ध्या एकर जागेवर हे ऑफिस आणि फॅक्टरी उभी केलीस ना, ती जागा तुझ्या आईच्या नावावर आहे. आपल्याच मुलाचा बिझनेस म्हणून त्यांनी इतकी वर्ष ती तुला फुकट वापरायला दिली होती. आता त्यांनी 15 दिवसात ही जागा रिकामी करण्याची कायदेशीर नोटीस तुला पाठवली आहे. गेल्या 3 वर्षांचं कमर्शियल भाडं या जागेचं, म्हणून 35 लाख रुपये तू भरले नाहीयेस, म्हणून तुझ्यावर केसही ठोकली आहे. हे ऐकताच सौरभचा श्वास कोंडला गेला. आईनं एका झटक्यात त्याचा करोडोंचा बिझनेस रस्त्यावर आणून ठेवला होता. तो वेड्यासारखा गाडी भरधाव चालवत घरी आला. घरात अनुताई त्यांची बॅग भरत होत्या. त्यानं अनुताईंच्या पायांवर लोळण घेतली. लोटांगण घातलं. ओक्साबोक्शी रडत म्हणाला, आई, मला माफ कर. मी रागाच्या भरात तुला नको नको ते बोललो. माफ कर. ती नोटीस मागं घे. अनुताईंनी निष्ठुरपणे आपले पाय मागं घेतले. त्यांच्या चेहऱ्यावर कालची लाचारी अजिबात नव्हती, तर स्वाभिमानाचं तेज होतं. त्या म्हणाल्या, तू काल मला फुक्कट खाणारी म्हणालास. बाळा, मी शिक्षिका आहे. फुकटचं खाणं माझ्या रक्तातच नाही. मी काल रात्री हिशोब केला. तुझ्या जागेचं भाडं 36 लाख रुपये होतंय. तुझ्या
बाबांच्या मृत्यूनंतर नोकरी करून मी तुला शिकवलं. बिझनेस करून दिला, सेटल करून दिला, सुरू करून दिला. ज्या आईनं जन्म दिला, तुझ्यासाठी इतक्या खस्ता खाल्ल्या, तिला तू फुकटी म्हणालास? तुझ्या घरात मला एक क्षणही थांबायचं नाहीये. अनुताई स्वतःची बॅग उचलून ताठ मानेनं त्या घरातून कायमच्या बाहेर पडल्या. सौरभ आणि त्याची बायको रस्त्यावर उभे राहून रडत होते. करोडोंचा बिझनेस करणारा हा पोरगा आपल्या अहंकार कुरवाळण्याच्या नादात आज आपल्या म्हाताऱ्या आईच्या स्वाभिमानासमोर कायमचा भिकारी झाला होता. या गोष्टीतून अहंकार आणि स्वाभिमान या दोन्ही शब्दातला फरक आणि खरा अर्थ बरोबर स्पष्ट होतो. म्हणून आजच्या या व्हिडिओतून मी तुम्हाला ही गोष्ट ऐकवली. आवडली असेल असं समजते. धन्यवाद.